एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। टीसीएस प्रकरणी मतीन पटेल, दानिश शेख यांच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे। नाशिक रोड न्यायालयात या दोघांच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल। कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील हे दोघेही संशयित आहेत। निदा खानला आश्रय आणि पळून जाण्यास मदत केल्याचा मतीन पटेलवर आरोप आहे। अटक वॉरंटनंतर मतीन पटेलला संभाजीनगरातून अटक करण्यात आली आहे। या दोघांच्या जामिनावर आज सुनावणी पार पडणार आहे। त्यांना जामीन मिळतो की पोलीस कोठडी वाढवली जाते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तिकडे नाशिकमध्ये ड्रग्ज पेडलरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे। सुमित पगारेचा यात मृत्यू झालेला आहे। गोसावीवाडी चौफुलीवर हा सगळा प्रकार घडलेला आहे। सुमितच्या पोटात 2 गोळ्या लागल्यात। ड्रग्ज तस्करीतल्या वर्चस्व वादातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे। 4 दिवसांपूर्वी सुमित पगारेनं काही संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता।